क्राईम अलर्ट, गुन्हेगारी विरुद्ध आवाज. हे घ्या. मला माहित आहे ग, आज वट पौर्णिमा आहे, चंद्र सुद्धा उगवलाय आणि माझा चंद्र अजूनही उपाशी आहे. सगळं माहित असूनही तुम्ही अजून घरी का नाही आलात? आरती, आज जरा सणाचा दिवस असल्यामुळे थोडा उशीर होतोय दुकान बंद करायला. जर एखाद्या दिवशी दुकान थोडं लवकर बंद केलं तर दुकानाला काही कुलूप नाही लागणार आहे ना. आणि तसंही मला तर उपवास करण्याची सवय आहे, पण तुम्ही सुद्धा माझ्यासाठी उपवास ठेवलाय. मला हे अजिबात चांगलं वाटत नाहीये. तुम्ही सकाळपासून उपाशी आहात आणि कामच करत बसलेत. आता मालकाचा हुकूम आहे म्हटल्यावर दुकान तर वेळेत बंद करावं लागेल. आणि तसंही आपण नवरे बायकोचे गुलामच असतात म्हणा. बरं ऐका ना, आई आणि माझ्यासाठी साडी आणायला विसरू नका. हो हो, नक्की घेऊन येईन. सुनबाई, राघवचा फोन आहे का ग? हो आई. यावेळी आमच्यासाठी पिवळ्या रंगाची साडी घेऊन ये. तू प्रत्येक वेळी फक्त लाल रंगाची साडी आणतोस. हो आई, ठीक आहे, नक्कीच आणेन. ऐक बाळा, लवकर परत ये. हा, हो आई, बस निघतोच आहे मी, बंद करतोय. घे, बोल त्याच्याशी. हॅलो, आता सांग, तुझ्यासाठी कशी साडी आणू? तुम्हाला लाल रंग आवडतो ना, मग नेहमीप्रमाणे माझ्यासाठी लाल रंगाचीच साडी आणा. आणि ऐका ना, आईंची साडी माझ्या साडीपेक्षा महाग असायला हवी. ठीक आहे बाबा. आणखी एक गोष्ट, तुमच्या हाताने बनवलेले ते मोतीचूरचे लाडू आणायला विसरू नका. बरं आरती, मला एक सांग, हा, माझ्या हाताचे बनवलेले लाडू रोज रोज खाऊन तू कधी कंटाळत कशी नाहीस ग? तुमच्या हातांमध्ये जादू आहे. आणि खरं सांगायचं तर तुम्ही बनवलेल्या लाडवांमध्ये प्रेमाची जाणीव होते. अरे, या नंदिनीला काय झालं? तुमची लाडकी गाय तुमची वाट बघतेय. संध्याकाळचा चारा तुमच्याच हाताने खाते ना. हो, खरं आहे. नंदिनीसाठी सुद्धा चारा घेऊन येतो. बरं आरती, माझं एक ऐकशील? हा, आज जरा छान नटून थटून तयार राहा, तरच तुझ्याशी 2 हात करायला मजा येईल ना. चला. अरे रामू, काय झालं? दादा, तुम्ही वहिनींचे 2 हात कसे काय करणार? त्यांनी काही चूक केली आहे. दादा प्लीज वहिनींना ओरडू नका. आपल्या वहिनी खूप ताणल्या आहेत. हा, नाही ओरडणार मी रामू, ठीक आहे? हो, समजलं दादा. चल तर मग आता दुकान बंद करूया. होय रामू पोपटा. दादा सगळे मला नेहमी चिडवतात. मी तोतला बोलतो म्हणून ना. रामू, तुझ्या आवाजात जो गोडवा आहे ना, तो आपल्या दुकानातल्या कोणत्याही मिठाईत नाहीये रे. आणि तुझ्या याच गोड बोलण्यामुळे तर माझं दुकान एवढं छान चाललंय. खलत दादा. मग काय, खोटं कशाला बोलू? बरं ऐक, आता आम्ही घरी निघतो, ठीक आहे? तू दुकान नीट बंद कर आणि चावी घेऊन आमच्या घरी ये. नमस्कार. नमस्ते भाऊ. नमस्कार. नमस्कार.
नमस्कार. हो हो, आता घरीच निघालो आहे. अरे शर्माजी, नमस्ते शर्माजी, कसे आहात? नमस्ते राघव दादा. या या. नमस्कार. मी विचारच करत होतो, सणासुदीचे दिवस आले तरी अजून साड्या खरेदी नाही केल्या. सांगा कोणत्या साड्या दाखवू? एक छानशी लाल आणि एक पिवळी साडी दाखवा. थांबा दाखवतो. वा, छान आहे. आणि ही बघा, खास पिवळी साडी. हा, ही साडी आईला नक्की आवडेल. ठीक आहे, करा पॅक. ठीक आहे शर्माजी, निघतो आम्ही. नमस्ते मावशी. खूप खुश राहा दादा. मी तुमचीच वाट बघत होते. का? हे घ्या, पेढे घ्या. अरे वा, मिठाई. पण कशासाठी? तुम्ही आमच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलीत ना. तिने आज 12वी पास केलीये. अरे वा, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. मग तर मिठाई खाल्लीच पाहिजे. आजची फुलं माझ्याकडून घेऊन जा. अहो मावशी, व्यापारात कसूर करून कसं चालेल, बरोबर ना? मी गरीब आहे ना. कितीही ठरवलं तरी तुमचं कर्ज नाही फेडू शकत. त्यामुळे ही फुलं देऊन माझ्या मनाचं समाधान करते. ठीक आहे मावशी, द्या. बरं मावशी, निघतो मी आता. दादा, दादा, दादा. अरे देवा, हे काय झालं? पकडा, पकडा त्याला. कुणी आहे का? आहे का कुणी? लवकर या. हॅपी बर्थडे वीर, हॅपी बर्थडे. काय झालं बाळा? तू ठीक तर आहेस ना? काही नाही, मी ठीक आहे. कदाचित बाहेरच्या आवाजामुळे माझी झोप अचानक उडाली. हॅपी बर्थडे माझ्या बाळा. बर चल, लवकर तयार हो. तुझे मित्र येत असतील. पार्टी करायची आहे ना. मी जाऊन तयारी करते. ठीक. हा. दादा, गो मातेची सेवा करा. गोमाता? थांबा दादा, आलोच आता. काय झालं बाळा? काही नाही.
बर वीर बाळा, मित्रांसोबत जा आणि सगळी गिफ्ट उघडून बघ. चला. वीर, जरा 2 मिनिटं येशील का? चल. बाळा, ही बंदूक तुला आवडली का? हा. ठेव तुला. चल, ही तुझ्या बाबांच्या गाडीत ठेवून येऊया. ये. राजू मामा, वा रे माझ्या वाघा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. तर आज माझा भाचा 15 वर्षांचा झाला. मग आज तुझा मामा तुला खरा मर्द बनवणार. ते कसं काय? कसं? असं. अरे, हे पकड आणि समोर फायर कर. नाही, इकडे ये. हे माझ्यापासून लांब ठेवा. अरे, नाही. असा घाबरलास तर बंदुकीची भीती मनातून जाणार नाही. मामा, नाही नाही मामा, नको, लांब ठेवते. नाही. हे बघ, पकड आणि फायर कर. वीर, वीर काय झालं? अरे डोळे काय उघड. करतोस तू? वेडा झालायस? त्याच्याकडे बघ वीर, जरा. काय झालं तुला? डोळे उघड ना. काय झालं बाळा? वीर. घाबरण्यासारखं काहीच कारण नाही. मी त्याला इंजेक्शन दिलंय. सकाळपर्यंत तो पूर्णपणे शुद्धीवर येईल. आणि हो, असं पुन्हा होऊ देऊ नका, नाहीतर ह्याचा त्याच्या मनावर मोठा आघात होऊ शकतो. हो डॉक्टर साहेब, तुमचे खूप आभार. या, मी तुम्हाला बाहेर सोडतो. राजू, तुला माहितीये ना वीरला बंदुकीची किती भीती वाटते ते? मला माफ कर ताई. माझा हेतू फक्त एवढाच होता की वीरने आपल्या मनातल्या भीतीवर विजय मिळवावा. मला खरोखर अंदाज नव्हता की त्याची तब्येत इतकी बिघडेल म्हणून. ठीक आहे राजू, यापुढे आपल्याला वीरची काळजी घ्यावी लागेल. पुन्हा अशी चूक होता कामा नये. वीर, वीर बाळा, बाळा. वीर, तू बाहेर काय करतोयस? मी आरतीकडे जाऊन येतो. आरती? कोण आरती बाळा? माझी बायको. बायको? हे काय बोलतोयस तू वीर? हे बघा, माझं नाव वीर नाहीये, राघव आहे. वीर बाळा, असा पोरकटपणा करू नकोस. आज जा आणि आराम अरे, मी कर. तुम्हाला सांगतोय ना, माझं नाव वीर नाहीये, राघव नाव आहे माझं, राघव. हे बघा, तुम्ही सर्वजण मला माझ्या घरी जाऊ द्या. माझ्या आईकडे आणि माझी पत्नी आरतीकडे. वीर, वीर! बाळा, काय झालं, झालं? वीर? काय झालं वीर? याला? वीर, राजू, डोळे याला उघड. पटकन खोलीत याला घेऊन खोलीत चल. घेऊन चला. डोळे वीर. उघड बाळा. चल. वीर, काय झालं रे तुला? वीर. वीर. अहो, कळत नाहीये माझ्या बाळाला काय होतंय. वीर. आपल्याला वीरला एखाद्या मानसोपचार तज्ञाला दाखवायला हवं. ताई, मला वाटतं ना की वीरला कुणाची तरी नजर लागली. तुम्ही ना त्याला आपल्या गुरुजींना दाखवा आणि त्यांच्या आशीर्वादाने ना वीर लवकर बरा होईल.
विपिन, वीरला कोणत्याही मानसोपचार तज्ञाकडे नेण्यापूर्वी मला त्याला एकदा गुरुजींकडे घेऊन जायचं आहे. ठीक आहे. हा तर भानुपूरचा रस्ता आहे ना? तुला कसं माहित रे? तू तर या भागात यापूर्वी कधीच नाही आलास. मी या रस्त्याने नेहमीच ये जा करत असतो. इथेच पुढे भानुपूरमध्ये आमचं मिठाईचं दुकान आहे ना? दुकान? अरे सांभाळून, पुढे एक धोकादायक वळण आहे. तू तू नक्की कोण आहेस? सांगितलं तर होतं, मी राघव आहे. कुणीतरी माझ्या छातीवर गोळी झाडली होती आणि मी मेलो होतो. माझ्या छातीवर त्या गोळीची खून देखील आहे. तुम्ही पाहिलंच असेल. आता पुढून उजवीकडे वळवा. मी तुम्हाला माझ्या दुकानात घेऊन जातो. रामू, ए रामू, तू कधीच सुधारणार नाहीस ना? किती वेळा सांगितलं दुकान असं एकटं सोडून नाही जायचं? ओळखलंस मला? तू कधीच नाही सुधारणार. तुला किती वेळा बजावलंय? मिठाई अशी बाहेर उघडी ठेवली की त्यावर माशा बसतात ना. दुकानाचं नाव खराब होईल अशाने. असं शेटजी बोलायचे. अरे वा रामू, खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकायला मिळाला. कारण आमच्या दुकानातल्या मिठाईपेक्षाही गोड तुझा आवाज आहे. तुझ्या आवाजात जो गोडवा आहे ना, तो आपल्या दुकानातल्या कोणत्याही मिठाईत नाहीये रे. शेटजी, शेटजी, तुम्ही आलात. मला माहित होतं तुम्ही नक्की येणार. कारण तुमच्या आईने बोलवलंय. तुम्हाला येणं भागत होतं. पुरे आता रडवणार का? नाही सेठजी. तर मग जा आणि माझ्यासाठी माझा स्पेशल चहा घेऊन ये. आत्ता घेऊन येतो. आता आणतो. अरे रामू, दुकान सोडून कुठे पळतोयस? शेठजी परत आलेत. ते बघा तिथे उभे आहेत ते. हा,
ते तुमचे वडील आहेत. काय वेड्यासारखा बडबडतो आहेस? चल अहो चल खलत लवकर. ताणतोय. चल लवकर. अहो तुम्ही चला आता. कोण आहात तुम्ही लोक? असे न विचारता दुकानात कसे शिरलात? हे बघा भाऊ, आम्ही तुम्हाला सगळं काही समजावतो. खरं तर आमचा मुलगा मी आता पोलिसांना फोन अरे. करतो. हत्ती राजाचं लागलं लग्न, सारं जंगल झालं मग्न. माकड मामा थाटात आला, धोतर कुर्ता छान घातला. चित्ता सिंह जेव्हा आले, सारे प्राणी घाबरून पळाले. उंट हरिण घोडे सजले, थुई थुई मोर आनंदाने नाचले. जंगलात वाजली सनई छान, सगळ्यांनी मिळून खाल्लं पंचपक्वान. बाबा ही कविता तर फक्त माझे बाबा मला ऐकवायचे आणि आज तब्बल 15 वर्षांनंतर ही कविता पुन्हा ऐकली आहे. आरती कशी आहे? तुम्ही गेल्यानंतर एक दिवसही असा गेला नाही ज्या दिवशी आईने तुमची आठवण काढली नसेल. मला आरतीकडे जायचंय. मावशी नमस्ते. नमस्ते. कशा आहात तुम्ही? ठीक आहे. तुमच्या मुलीचं शिक्षण झालं आणि आता तिला बँकेत नोकरी सुद्धा लागली असेल. कोण आहेस बाळा तू? अहो मी राघव. विसरलात? राघव तर मेला होता. आठवलं? तुम्ही माझ्या आरतीसाठी फुलं दिली होती आणि म्हणाला होता इच्छा असूनही माझे उपकार फेडू शकत नाही. मी गरीब आहे ना, किती ठरवलं तरी तुमचं कर्ज नाही फेडू शकत. बस माझी ती फुलं तेवढी बांधून द्या. हे घ्या मावशी. अहो मावशी, व्यापारात कसूर करून कसं चालेल? हीच ती जागा. याच जागी माझ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तू वीर सोबत थांब, मी कार घेऊन आलो.
बरं, तर तू इथे लपली आहेस तर. अहो काय करताय तुम्ही? कोणी पाहिलं तर? अगं कोणीच बघणार नाहीये. हीच ती संधी आहे आपल्याकडे. काही तुमचं, सोडा मला. अगं ऐक तरी. नंदिनी, वीर बाळा कुठे चाललायस? ते आमची गाय आहे ना नंदिनी, तिच्यावर बाबांचं खूप प्रेम आहे. बघ नंदिनी, मी परत आलोय. काय करणार, मला जावं लागलं होतं, पण आता मी आलोय ना तुझ्याकडे. ही तर माझ्या आईची खाट आहे. आई अजून घराबाहेर कशी आली नाही? आणि अंगणातल्या तुळशीची अजून पूजा का झाली नाहीये?
शकत. हे नाही होऊ शकत. आई हे बाबाच आहेत. हो आरती, मी राघवच आहे, तुझा राघव. आज आरती माझ्या हातून लाडू खाणार ना? आणि ही घे तुझी लाल साडी, जी मी मागच्या वेळी देऊ शकलो नाही. आई कुठे आहे? मला तिला साडी द्यायची आहे. कदाचित तिच्या खोलीत असेल. आई 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 मी तुझ्यासाठी ही पिवळी साडी आणली आहे. बाबा तुम्हाला काय झालं बाबा? तुम्ही ठीक तर आहात ना? हे सर्व कसं झालं? तुमच्या जाण्याचा धक्का आई पचवू नाही शकल्या आणि निघून गेल्या. आणि त्याच दुःखात बाबांना अर्धांगवायू झाला. पण आईंनी त्यांच्या शेवटच्या क्षणी तुम्हाला पाहिलं होतं आणि त्या म्हणाल्या होत्या की एक दिवस तुम्ही नक्की परत याल आणि त्यांच्या अस्थींचं विसर्जन कराल. तुम्ही यासाठीच आले आहात, आईंसाठी, आमच्या सगळ्यांसाठी. बाबा अमे, हे काय ऐकतोय आम्ही? बन्सी, अशोक. अच्छा, तर तो तूच आहेस जो स्वतःला राघव म्हणवतो आहेस? आम्ही कसं मानावं की तूच आमचा मोठा भाऊ आहेस? अशोक, लहानपणी आई आपल्या सर्वांना वानरसेना म्हणून हाक मारायची, आठवतंय? हे तेच आहे
माझे पती राघव. बाबांना असं म्हणायचंय, आज सगळेजण जेवण इथेच करतील, कोणीच न जेवता इथून जाणार नाही. तुमच्या आवडीचंच जेवण बनवेन मी. म्हणजेच ज्वारीची भाकरी आणि भेंडीची भाजी. हे तर गोळीचे रिकामे खोके आहेत. या कागदावर काहीतरी लिहिलंय. मागच्या वेळी अशा 3 गोळ्या तुझ्या छातीत झाडल्या होत्या. यावेळी तुला त्याही पेक्षा वेदनादायी मृत्यू मिळेल. वीर, वीर बाळा, मी नेहमी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात, पण आता आणखी नाही. मी तुला इथे एक क्षणही थांबू द्यायची नाही. चल नाही, चल नाही, आमच्या आई. सोबत. मी इथे माझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करायला आलोय. ती पूर्ण केल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. यात काहीच शंका नाही की वीरच मागच्या जन्मात राघव होता आणि त्याला त्याचं कार्य करण्यापासून थांबवणं हे चुकीचं आहे. विज्ञानाला जे मान्य नाही त्याला तर्कशास्त्रात अंधश्रद्धा असं म्हणतात. वीरचा राघव असण्याचा दावा एवढा अचूक होता की लोकांची डोकी चक्रावून गेली होती. पण काही लोक अजूनही त्याला संशयाच्या दृष्टीने पाहत होते. प्रश्न असाही येतो की वीरला त्या सर्व गोष्टी कशा माहीत होत्या ज्या फक्त राघवला किंवा त्याच्या कुटुंबियांना माहीत होत्या. आणि हे प्रकरण तेव्हा अधिक गंभीर झालं जेव्हा एका काळ्या सावलीने वीरवर जीवघेणा हल्ला केला. मग कुणी अशी व्यक्ती होती का जी वीरच्या परत येण्यामुळे घाबरली होती? कोण अशी व्यक्ती आहे जिला राघवला कायमचं गप्प करायचं होतं? ती कोण व्यक्ती आहे जिला तिच्याबद्दलची सर्व गुपितं बाहेर यायला नको आहेत? जेव्हा तुम्ही या गोष्टीचा पुढचा भाग पाहाल तेव्हा तुम्हाला विश्वासच बसणार नाही. राघवला पण खीर. बाबा म्हणतायत की तुम्ही सुद्धा खीर खा. असं वाटतंय जणू आपलं घर पुन्हा आनंदाने भरून गेलंय. उसने क्षण असले तरी या क्षणांची आपल्याला खूप गरज होती. रुपलताई, जरा इकडे याल का? बन्सी, जरा माझ्यासोबत येशील? थोडं बोलायचंय. शर्माजी, झालंय का तुमचं? हो झालं माझं. चला सुद्धा. निघूया आता. चला. अच्छा, नमस्ते. नमस्ते. काय बोलायचं आहे? बन्सी, मला माफ कर. पण कशासाठी? मला आता आठवलं, तू माझ्याकडे पैशांची मागणी केली होतीस. तुला खूप गरज होती, पण मी तुला नकार दिला होता. मी खरं बोलतोय, त्या दिवशी तुला नकार देताना मला खूप त्रास झाला. पण त्यावेळी तू मला मदत का नाकारलीस? कारण मला समजलं होतं की तुला जुगाराचं व्यसन लागलंय. मला फक्त तुझे ते व्यसन सोडवायचे होते. तसं मी काही वर्षांपूर्वीच जुगार खेळणे सोडले आहे, पण हा धडा शिकण्यासाठी मला माझी जमीन विकावी लागली. मला माफ कर बन्सी. काही हरकत नाही. बघ, नंदिनी मला हाक मारते. नंदिनी, काय झालं नंदिनी? तुला माझी आठवण येत होती? हे बघ, तुझ्यासाठी खीर आणली.
खा. आवडली? अरे नंदिनी, काय झालं तुला? कोण आहेस तू? मी तोच आहे ज्याने मागच्या जन्मात तुझा काटा काढला होता. अशोक? तू? कारण बाबा तुझ्यावर आंधळं प्रेम करत होते. सर्व जमीन संपत्ती तुझ्या नावे केली होती. मला सहन नाही झालं ते आणि म्हणून मी तुला संपवून टाकलं. आणि तू मेल्यानंतर बाबांना मग लकवा मारला गेला. तुझा मुलगा लहान होता आणि म्हणून जमीन जुमला मी सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं. पण तू तर काय मला सुखाने जगू देणार नाहीयेस. आणि म्हणून पुन्हा तुला मी माझ्या वाटेतून दूर करणार आहे. तुम्ही सर्व लोक इथे कसे? वीर कुठे दिसत नाहीये. कुठे गेलाय? तो बाहेर गाईकडे गेला आहे. मी जरा येतो जाऊन. ठीक आहे. आम्ही तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे. गपचूप तिथेच उभा राहा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. वीर, ये बाळा. चल. तुम्ही तुमच्या मागच्या जन्मातली सगळी कर्तव्य पार पाडली आहेत.
आता तुम्हाला तुमच्या या जन्मातल्या आई वडिलांप्रती तुमची कर्तव्य पार पाडायची आहेत. बाबा असं म्हणतात, आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे असतील. मी या जन्मातही माझी सर्व कर्तव्ये पार पाडली आणि तुम्हा सर्वांना माझा अभिमान वाटेल असं वागेन. या गुन्ह्याच्या सत्याने सर्वांना हादरवून सोडलं. पोलीस या प्रकरणात सखोल तपास करत आहेत. म्हणतात ना की जग गोल आहे. तुम्ही जे पेरता तेच फळ म्हणून तुमच्याकडे नक्कीच परत येतं. हीच गोष्ट मानवी आयुष्यालाही लागू होते. गुन्हेगार कितीही धूर्त का असेना किंवा त्याने स्वतःला वाचवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस तो नक्कीच पकडला जातो. गुन्ह्याच्या काळोख्या वाटेवर पाऊल ठेवण्यापूर्वी माणसाने केवळ मानवीच नाही तर निसर्गाच्याही कायद्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. याच सोबत मी अमित पचौरी आजच्या कथेतून तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका सत्य आणि थरारक घटनेसह. तोपर्यंत लक्षात ठेवा, जर गुन्ह्यापासून वाचायचे असेल तर सतर्क रहा. क्राईम अलर्ट, गुन्हेगारी विरुद्ध आवाज.